नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांना घेऊन जे वक्तव्य सपकाळ साहेबांनी दिलं, त्यांचं म्हणणं आहे की ते तोडून मोडून प्रेझेंट केलं. भारतीय जनता पार्टी आक्रमक आहेत. सगळे म्हणजे पूर्ण एनडीए गठबंधन आक्रमक आहे की सपकाळचा राजीनामा झाला पाहिजे. शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानची कशी केली. या भांडणामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पाठराखण करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी माहीत नाही. टिपू सुलतानची पाठराखण करणाऱ्यांना टिपू सुलतानही माहीत नाही. आणि फक्त घोषणा देणे आणि राजकीय भांडवल बनवणे यामध्ये पुणे जुना संदर्भ निघायला लागतात आणि मग पूर्ण विवादाला वेगळं एक वळण मिळतं. सगळ्यांचं म्हणणं आहे की टिपू सुलतान हा मुस्लिम होता, त्यांनी हिंदूची कत्तल केली वगैरे वगैरे अशा व्हॉट्सअप स्टोरीज खूप फिरतायत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी आणि निजामांशी लढाई लढली. कित्येक वेळा मुघलांशी लढाई लढण्यासाठी निजामांशी तह केला, सोबत मिळून दख्खनपुरा लढा. मुघलांनी जेव्हा जेव्हा फौजा पाठवल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर, म्हणजे संभाजी महाराजांची गोष्ट करत नाही कारण त्यावेळेला औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरला होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध नेहमी राजपूत हिंदू राजाही आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडनं पठाण मुघलांविरुद्ध लढले. कारण त्या लढाया हिंदू मुसलमानच्या नव्हत्या, त्या लढाया होत्या आपलं साम्राज्य मोठं करणं किंवा साम्राज्यावर आपली पकड ठेवण्यासाठी. टिपू सुलतानची लढाई इंग्रजांच्या विरुद्ध होती. टिपू सुलतानचा कालखंड वेगळा आणि टिपू सुलतानला संपवल्याशिवाय भारताचा घास घेता येत नाही हे इंग्रज चांगलं ओळखून होते. त्यावेळेला टिपू सुलतान सगळ्यांना घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळेला मराठ्यांपासून सगळ्यांनी टिपू सुलतानला एकटं पाडलं, इंग्रजांसोबत संमत केलं, टिपू सुलतानला निपटवला आणि मग इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा घास घेतला. हा इतिहास आहे. हे काही कलोकल्पित नाही आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही. हे सगळे पुस्तकं लिहिलेले आहेत, मोठमोठ्या इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या या नोंदी आहेत. आता जेव्हा सपकाळ साहेबांना सारखं हे म्हटलं जातं की तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा सपकाळ साहेबांनी पुन्हा एक स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान वादाबद्दल आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. त्यांनी सावरकरच्या 6 सोनेही पाने या पुस्तकाचा उल्लेख केला. भाजपाला संविधान बदलवायचे आहे, त्यामुळे भाजपा संविधानातील महापुरुषांच्या विरुद्ध कायम आपेक्ष घेत आलेला आहे. टिपू सुलतान बाबतही भाजपाचं हेच धोरण आहे. देवेंद्र फडणवीस टिपू सुलतानच्या विरोधात इतकं पोटतिडकीनं बोलतात, पण राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी फडणवीस आणि बावनकुळेच्या सभा असलेल्या ठिकाणी स्टेजच्या बॅकड्रॉपला टिपू सुलतानचे चित्र होते. उद्या टिपू सुलतानचा वंशज जर भाजपामध्ये प्रवेश केला तर भाजप त्याला मोठे पद देतील, अशी टीका हर्षवर्धन सपकाळने केली. त्यांनी सोमवारी बुलढाण्याला मीडियाशी बोलताना ते म्हणाले की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेबद्दल मी काय बोललो ते मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. 6 सोनेरी पाने या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचं लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचं धाडस सावरकरांनी केलं. 6 सोनेरी पाने हे सावरकरांचं लिहिलेलं पुस्तक आहे. स्वराज्य हे स्थापन होणारच होते, पण कावळा बसायची आणि डांग तुटायची, त्याप्रमाणे शिवाजी महाराज आले असं सावरकरांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. असं लिहिणारे सावरकर भाजपाला चालतात. गोंधळ निर्माण करणारे भाजपचं धोरण आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सावरकर जे बोलले ते काही नवीन नाही महाराष्ट्राला. मग एकीकडे सावरकरांसाठी भारतरत्न मागायचं, दुसरीकडे दुसरीकडे शिवाजी महाराजांची जय म्हणायची. कारण हेच जर बीजेपी वाले कोणी बोलला असता तर त्यालाही जस्टिफाय केलं असतं यांनी, की महाराज जसे मोगलांशी लढले तसे टिपू सुलतान इंग्रजांशी लढले म्हणून ते समकक्ष आहे असं बोलल्या गेलं असेल. पण विरोधी पक्षांनी बोलले, मग त्याच्यात आंदोलन करायचं, दगड फेकायची, हे सगळे कामं आता सत्ता पक्ष करणार असं दिसतंय. शिवाजी महाराज अद्वितीय आहेत आणि एकंदरीत कार्य आणि कर्तृत्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. मी त्यांच्याविषयी कुठलंही चुकीचं विधान केलेलं नाही. मला 2 वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या संदर्भात मी बोललो. राज्यात दिवसेंदिवस जाती धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे फोटो समकक्ष पातळीवर लावावे अशी मागणी आहे. त्याबाबत मला मत विचारण्यात आले होते. त्या अनुशंसाने मी वक्तव्य केले. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचा विचार दिला. ते बहुजनांचे हिरो आहेत आणि त्यापासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतानने कार्य केले. त्यामुळे दोघांचा फोटो सोबत लागला तर हरकत नाही असं मी म्हणालो होतो. यामध्ये मी कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, पण माझ्या या वक्तव्याचा धचामा करण्यात आला असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. भारताच्या संविधानात प्रकरण 16 मध्ये प्रशासनाचा भाग सुरू होतो. तेथे टिपू सुलतान आणि झाशीच्या राणीची प्रतिमा आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने प्रशासनाचा मसुदा लिहिलेला आहे. देशाच्या जडघडणीत ज्या व्यक्तीचं योगदान आहे त्या व्यक्तीचं चित्र आपल्या संविधानात आहे. भाजपा या विरोधी बोलतच राहणार, कारण भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे संविधानातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचा अपेक्षा आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आता हर्षवर्धन सपकाळच्या या वक्तव्यावर काय बीजेपी म्हणेल, काय म्हणजे शेवटी करायचं काय? सावरकर जे शिवाजी महाराजांबद्दल बोलले ते सावरकर होते म्हणून त्यांना तो अधिकार आहे बोलायचा आणि दुसऱ्याला नाही? असे कितीतरी कन्फ्युज्ड आयडिओलॉजी घेऊन भाजप चालत आहे. जेव्हा पेशवाई होती तेव्हा सुद्धा इंग्रजांचं समर्थन केलं गेलं. नंतर त्याच इंग्रजांनी सगळं साम्राज्य संपवलं. देशाच्या आंदोलनाला सुद्धा संघावर आरोप लागतात, त्यांनी मदत केली. सावरकरांवर आरोप आहेत आणि त्यांच्याबद्दलचे पत्र सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत की सावरकर कसं इंग्रजांना मदत करत होते काँग्रेसच्या विरोधात किंवा देशाची स्वतंत्रतेचा लढा होता त्याच्या विरोधात. आणि ते इतकं उग्र झालं की महात्मा गांधीचं त्यावेळेला हत्या झाली. मग त्या सावरकरांना आता यांना भारतरत्न द्यायचं आहे असं, नाहीतर मग देवेंद्र फडणवीसांनी सांगावं हे चुकीचं आहे, ते पुस्तकच सावरकरांनी लिहिलेलं नाही असं तुम्ही काही सांगा, काहीतरी बोला. सावरकरांबद्दल बोललं की ते लगेच हातापायाला गोळे येतात. आंबेडकरांबद्दल जितनी बार आंबेडकर का नाम लिया उतनी बार राम का लेते तो मोक्ष हो जाता असं म्हटलं होतं ना अमित शहानी हाऊस मध्ये, सदन मध्ये. त्यावेळेला जस्टिफाय करण्यात आलं आणि आता सपकाळला जस्टिफाय करत नाही. अरे 1857चं जे पहिलं स्वातंत्र्य युद्ध आपण ज्याला म्हणतो त्याचं नेतृत्व बहादूर शाह जफरनी केलं आणि त्याची परिणिती म्हणून त्याला राहिलेलं आयुष्य तिकडे म्यानमार, त्यावेळचा ब्रह्मदेश, तिथे जेलमध्ये एकाएकी मुघल सम्राट त्याला तिथे आयुष्य बर्बाद करायला लागलं. त्याच वेळेला त्यांनी इंग्रजांचा साथ दिला असता आणि आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व घेतलं नसतं तर बहुतेक ते कंटिन्यू राहिले असते. पण त्याची तुलना आपण औरंगजेब सोबत कशी करू शकतो? होते दोघेही मुघल. काळखंड पाहिलेला पाहिजे, वेळ पाहिली पाहिजे. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आता कोणीतरी सांगितलं त्यांनी खूप हिंदूची कत्तल केली, तर कोणी दुसरं एक इन्फॉर्मेशन दिली
का तिथे ते अय्यंगार ब्राह्मण भलताच रूल काढून बसले होते की बायांनी कपडे नाही घालायचे, त्याच्यासाठी वेगळा पैसा द्यावा लागायचा. अशा व्यभिचारी लोकांना त्याला सजा दिली, असं एक दुसरं मत आहे. विभिन्न मतं समोर येतात. पण यांनी महाराष्ट्रातल्या बेरोजगारीवर काही तोडगा निघेल का? शेतकऱ्यांच्या जे लोक जीव देतात ते थांबेल का? महागाई थांबेल का? महाराष्ट्रावरचं कर्ज कमी होईल का? फक्त 9 लाख रुपयाच्या कंपनीसोबत हजारो करोड रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मुंबईच्या माणसाला डाऊस मध्ये लिहिल्याने फडणवीस साहेब पण मोठे होत नाहीत. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.